अतिशय अवघड काम आहे. तर ते काम मॅडम जेव्हा मी प्रेसिडेंट होतो बिफोर 15 जुलै वी हॅव कलेक्टेड 7% मग त्याला आयडिया केली होती की आम्ही जेवढी कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला डिस्काउंट सिस्टीम ठेवली होती. बिफोर 15 जुलै जे पैसे देणार आहेत त्यांना एवढी अमाऊंट, 6 महिन्यांनी देणार आहेत त्यांना एवढी अमाऊंट आणि वर्षाची एकदम दिलं ते एवढी अमाऊंट. अशा 3 स्टेपमध्ये केल्यामुळे लोकांनी जो रोटरीमध्ये येतो त्याला काही कॉन्ट्रीब्युशनची अडचण असते, तो रोटरीत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तसं नसतं. पण कोणी कामाच्या व्यापात असतं, कोणाला एखादी गोष्ट वेळेवर करायची जरा सवय नसते, करू बघू होईल जाईल सांगतो देतात ना बाकीचे मग बघू अशी. तर थोडासा फॉलोअप जर असला तर सगळे पैसे देतात. त्यामुळे या जर गोष्टीच्या आपण थोडंसं जर त्याचं प्लॅनिंग जर केलं तर नक्की तुम्हाला कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीत काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी त्यांचं मंडळ हे काम करत असते. पण आता काय की समजा ट्रेझररनी काही मागता घेतला नाही, सगळे पैसे वसूल करायचे. मग काय करा की आपली जर मेंबरची स्ट्रेंथ 50 असेल फॉर एक्झाम्पल, तर एक 10चा ग्रुप करा, 10चा एक लीडर करा. त्याने 10 लोकांचे पैसे गोळा करायचे आणि ते नाही झाले तर त्याचं रिपोर्टिंग ट्रेझररला करायचं. नाही केले, तुम्ही 4 फोन केले असतील तर म्हणा, नाही केले तर मी एकही फोन मला जमला नाही, पण त्याचं रिपोर्टिंग करा. तर असं छोटंसं काम जर केलं म्हणजे त्यांचा लोड कमी होऊ शकेल. नंतर प्रोजेक्टच्या बाबतीत रोटरीमध्ये आलेला माणूस तो ज्याच्या त्याच्या स्थानी अतिशय मोठ्या स्टेपवर आहे आणि म्हणूनच तो रोटरीत दिसतो. तर ही इतकी बिझी माणसं आहेत आणि त्यांना खरंच त्यांना अपेक्षा असते की आपल्याला यायचं आहे प्रोग्राम. पण समजा मी माझ्या एका चेअरवर बसलो की मला कोणीतरी येऊन सांगावं पाणी तर प्या तुम्ही, आता मी 3 तास बसले. अशी माझ्यापेक्षा इथे मोठी मोठी माणसं आहेत की जी त्यांची वयाने लहान असली तरी पण त्यांचं काम मोठं आहे, ते इतके बिझी. मग इच्छा असू नये, कधी कधी प्रेसिडेंट सेक्रेटरी फोन करतात आणि आपली जायची इच्छा असते पण आपण ते विसरून जातो. मग त्याच्याकरता कसं आहे की एक आयडिया आहे की आता महालेशान इकडे राहतात मला माहिती आहे, मग ते येणार आहे. पण मला असं आहे की त्यांच्या गळ्यात मारून द्यायचं की येताना तू फटांगरेने घेऊन ये, म्हणजे त्यांना यायचं नसलं तरी फटांगरे वाट पाहतोय म्हणून येणंच. मग असं कॅल्क्युलेशन करा की जे जवळ राहतात त्याला सांगायचे त्यांना घेऊन ये, त्यांच्याकडे आणि एकच गाडी मुद्दा मानायची की जेणेकरून मैत्री वाढते. जेव्हा गाडीत प्रवास करतो आपण तेव्हा एक दुसऱ्याच्या संपर्कात येतो आणि त्याने दोस्ती वाढते. तिथे चेहरे आले, मला अर्ध्या चेहऱ्यांची नावं सांगता येईल कारण आपलं मॉर्निंग कमी होतं. तेवढं हाय हॅलो केलं आणि नंतर निघून जातो. पण त्यात जर एकदा गाडीत प्रवास केला, कुठे प्रोजेक्टसाठी गेलो, त्यावेळी जे आपलं बोलणं होते ते आपल्याला बरं. आणि रोटरीमध्ये इतकं शिकायला मिळालं की बिईंग अ प्रेसिडेंट जेव्हा होतो तेव्हा मी असं महाले सरांना फोन केला तर त्यांनी माझा फोन घेतला. पण जेव्हा माझा स्टाफ फोन करतोय तेव्हा त्यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन नाही करायचे. जर त्यांच्याकडे लँडलाईन असेल तर माझ्या स्टाफने लँडलाईनवर फोन करायचा आहे, निरोप द्यायचा आहे, डायरेक्ट कधीच करायचं. मला हे ट्रेनिंग जे आहे ते रोटरीमध्ये मिळालं अशा प्रकारचं की तुम्ही 1 to 1 तुम्ही डायरेक्ट बोला. पण नसेल लँडलाईन नसेलच तर ती गोष्ट वेगळी. पण असं आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं प्रोटोकॉल की अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मला आणखी एक प्रोटोकॉल सांगितला गेला होता की आपण कोणाला एखाद्या रोटरीच्या घरी काही आजारी आहे पेशंट आणि त्याला भेटायला गेलो तर सांगितलं होतं की तिथे तो तर गेला पेशंट, तो कॅन्सर नाही ना, तो तर गेलाच. तिथे त्याला भेटायला गेला, तुम्ही भेटा, नीट निघून या. अशा प्रकारचे निगेटिव्ह तिथे स्टेटमेंट करू नका. ते काय घडलं तिकडे काय झालं आपण भेटायला गेलं तर तेवढं बिईंग अ प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरर तर ह्या प्रकारचं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की प्रेझेंटी कशी वाढवायची. प्रेझेंटीच्या बाबतीत म्हणजे मला तर माझं चुकीचं असेल ते मला
पण मी एक माझ्या शालेय मिलिटरीमध्ये असल्यामुळे एक वर्षभर त्यांचा कोटा हक्का जमा करून ठेवला आणि तो वर्षभर तर माझं बोर्ड ऑफ डायरेक्टर ती जी मीटिंग आहे मासिक मीटिंग क्वार्टरली मीटिंग त्याच्यापेक्षा बोर्ड ऑफ डायरेक्टर हाऊसफुल आणि अगदी 8ची मीटिंग आहे ना 7ला आज जायचंय ना आपल्याला म्हणजे ज्याला जे आवडतं ते त्याला जर दिलं तर मला वाटते आधी बुक्स येतात आणि त्याच्यातून संशय क्रिएट होतात येतात ओळख पाळख होते आणि अशा पद्धतीच्या अजून काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्या आपण केल्या तर मला वाटते सक्सेसफुल आणि त्यांनाही जास्त लोड येणार नाही पदाधिकाऱ्यांना कारण ही पंढरीची दिंडी ही सगळ्यांनी बरोबर घ्यायची एकट्याच्या नाही तर त्याच्याकरता आपण सर्व मदत करूया जिथे कुठे कमी पडलं तर तिथे सांगा असं डिस्ट्रीब्यूट आपली डायरी जर करता आली त्याला थोडेसे जाहिराती छोटं काम आहे काय आपली 50-60 मेंबर असतील त्याचं नाव असेल त्याचा ब्लड ग्रुप असेल त्यांचं क्वालिफिकेशन असेल त्यांचं बिझनेस असेल त्यांची स्पेशालिटी असेल त्यांची आवड असेल असा एखादा फोटो आहे कपल फोटो असला त्यांचा तर घरी गेला तर माणूस आता मॅडमला बघितलं मी पण मला आठवणार की डायरीत बघून हो हे अमुक अमुक आहे माले साहेब आहेत थोड्या मॅडम आहेत हे पाहत आहेत म्हणून अशी डायरी आपण या वर्षाची केली त्याच्यासाठी एखादी कमिटी स्थापन करून अतिशय छोटा खर्च आहे त्याला काही डायरीला स्पॉन्सर वगैरे पाहता येईल आणि तशी डायरी केली तर बऱ्यापैकी काय तुम्ही काय करतायत मॅडम काय करतायत ते अजून कोणी असतील आपले मेंबर ते काय नेमकं करतात हे जरा निवांत आपण दिवसभरात आपल्या कामात बिझी असतो पण संध्याकाळी जरासं बेडमध्ये पडलो तर तेव्हा ती डायरी उचकून पाहू शकतो आणि आपल्याला त्याच्यात तसंच कधी कधी एखाद्याचा ब्लड ग्रुप त्याला स्वतःलाही माहीत नसतो आणि कुठेतरी पडलेला असतो ॲक्सिडेंट झालेला तेव्हा तर रोटरीला कोण येतो आहोत ते त्यांचा ब्लड ग्रुप आपण आपली डायरी खोलून सांगू शकतो त्यांचा ब्लड ग्रुप आता असा आहे स्वयंचा ब्लड ग्रुप आहे आणि एका मिनिटात त्यांना ते ब्लड करू शकतं कारण आपल्याकडे आपल्या ग्रुपचे ब्लड ते ग्रुप माहिती आहेत आपल्याला आणि ते जर आपण सांगितलं की अमुक हैदराबादला आहे तिथे जो नोकरी करतोय त्याचा